नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी अकाउंटमधील ॲडमिशन टॉपिकमधील उदाहरण क्रमांक 9. या उदाहरणामध्ये आपण 9 नंबरचं उदाहरण कसं सोडवायचं आहे त्याची हिंट्स मी या उदाहरणामध्ये देणार आहे. यावरून आपण हे उदाहरण सहज सोडवू शकाल. तर पार्ट ए मध्ये आपण त्या उदाहरणाचा हिंट्स देऊन डिटेल अभ्यास करूया. चला तर मग. The following is the balance sheet of the firm Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partners of the firm who share profits and losses in the ratio of 3:2 respectively. म्हणजे त्रिवेणी ट्रेडर्स यांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. नर्मदा आणि गोदावरी ही सध्याच्या पार्टनर्स आहेत. त्यांचा रेशो दिलेला आहे 3:2. आला इथपर्यंत माहिती लक्षात तुमच्या. त्यानंतर पहा पुढे काय केलेलं आहे. लॅबिलिटीज दिलेल्या आहेत, बॅलन्स शीट दिले, त्याच्यामध्ये लॅबिलिटीज असेट्स आहेत, त्याकडे एक नजर टाकूया. क्रेडिटर्स आहेत आणि दोघींचे कॅपिटल्स आहेत. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या टॉपिकमध्ये ज्या लॅबिलिटीज आणि असेट्स असतील ज्यावर ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे सोडवायचं आहे. आणि त्यावरती जर काहीही ॲडजस्टमेंट आली नाही तर सर्व ॲडजस्टमेंट झाल्याच्या नंतर मग जे ॲटम राहिलेत की ज्याच्यावर काहीच इफेक्ट आलेला नाही ते ॲटम जसेच्या तसे नवीन बॅलन्स शीटला लिहून टाकायचे. ओके. तर मग क्रेडिटर हा ॲडजस्टमेंटप्रमाणे सोडवा किंवा बॅलन्स शीटला जाईल नवीन बॅलन्स शीटला. त्यानंतर कॅपिटल्स आहे, कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे आणि कॅपिटल अकाउंट ओपन करून त्याच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 28,000 दोघांच्या याच्यामध्ये लिहून टाकायचे. त्यानंतर पहा कॅश ॲट बँक आहे, तर कॅश अकाउंट ओपन करायचं आहे, ओपनिंग बॅलन्स लिहून टाकायचा आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. राहील लक्षात सर्वांच्या. त्यानंतर आता बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, तर ह्या सर्व असेट्स आहेत. या असेट्सवरती इफेक्ट जसे जसे होतील तसे आपण द्यायचे आणि कोणत्या काही ॲसेटवर जर इफेक्ट झाला नाही तर ते नवीन बॅलन्स शीटला जशीच्या तशा घेऊन टाकायच्या. चला आपण आता जाऊया खाली इन्फॉर्मेशनकडे. दे टेक Kaveri into partnership on 1/4/2019, the terms being, म्हणजे त्या दोघींनी अगोदरच्या ओल्ड पार्टनर्सने कावेरीला भागीदारीमध्ये 1/4/2019 रोजी खालील अटींवर प्रवेश दिलेला आहे. काय काय दिल्यात अटी आपण आता पाहूया. पहिली अट आहे कावेरी शाल पे ₹4,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल. कावेरीने गुडविलसाठी 4,000 रुपये काय करावेत, द्यावेत. आता इथे 4,000 रुपये द्यावेत म्हणल्यानंतर लगेच आपल्या पैसे आणल्याची कावेरीने आपण एंट्री करणार आणि कावेरी आपल्याला पैसे आणत आहेत गुडविलसाठी आणि म्हणून इथे एंट्री होणार आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. ही 4,000ची एंट्री होईल. आणलेलं गुडविल लगेच आपण काय करतो, जुन्या भागीदारांना त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. मग त्यांचा सॅक्रिफाईस रेशो शोधायचा आहे, तो येतोय 3:2 आणि त्या 3:2 मध्ये 4,000 रुपये काय करायचे, वाटून द्यायचे आहेत आणि एंट्री आपण करणार आहोत की गुडविल अकाउंट डेबिट टू नर्मदा कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू गोदावरी अकाउंट क्रेडिट आणि 4,000 अमाऊंट जी आहे 3:2 या रेशोमध्ये काय करायची आहे, वाटून द्यायची आहे. ह्या झाल्या त्याच्या 4,000च्या 2 एंट्री. ठीक आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट पहा. सी शाल ब्रिंग ₹12,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. आणि तिने काय करावं, 12,000 रुपये कॅपिटलसाठी आणावेत आणि भविष्यात नफा तोट्याचं तिला 1/4 हा शेअर किंवा हा हिस्सा तिला देण्यात आलेला आहे. मग आता परत 12,000 रुपये ती कॅपिटलसाठी घेऊन आली आहे, त्याच्यामुळे परत 12,000 रुपयाची एंट्री करा. कॅश और बँक अकाउंट डेबिट 12,000 टू कावेरी कॅपिटल अकाउंट क्रेडिट 12,000 अशी एंट्री होईल आणि त्याचं पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जाऊया तिसऱ्या इन्फॉर्मेशनकडे, तिसऱ्या ॲडजस्टमेंटकडे. द फर्म्स असेट्स विअर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. आणि फर्मच्या ज्या असेट होत्या त्या खालीलप्रमाणे त्याचं रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन झालं आहे, किंमत निश्चित झाली आहे. बघूया आपण काय काय किंमत बदलली आहे, निश्चित झाली आहे नवीन. आता बिल्डिंगची किंमत आहे आपल्याला किती दिली, 24,000 रुपये निश्चित झाली. मग आता होती किती बिल्डिंगची किंमत पहा, इथे 20,000 रुपये, म्हणजे जुनी किंमत आहे 20,000 रुपये, नवीन किंमत झाली 24,000 रुपये. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, कमी झाली की जास्त झाली, तर जास्त झाली. जास्त झाली म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, ॲप्रिसिएशन. किती रुपयांनी मग आता ॲप्रिसिएशन झालं,
तर 24,000 वजा 20,000 बरोबर 4,000. 4,000नी ॲप्रिसिएशन झालं. ॲप्रिसिएशन झालं तर आपण इफेक्ट कुठं लिहितो? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि मग लिहून टाकायचं बाय बिल्डिंग 4,000 रुपये. ओके, हा झाला लगेच इफेक्ट. समजलं? असेट साईडला आपण जाणार लिहिण्यासाठी दुसरा इफेक्ट, किंवा पहिला तुम्ही कोणताही द्या, दोनपैकी एक क्रमांक कोणताही केला तरी चालतो. कोणताही काम आधी करा, सोल्युशन आधी लिहा. तर बिल्डिंग आपण असेटला लिहिणार 24,000 रुपये आणि सॉरी 20,000 रुपये इनरला लिहिणार. त्याच्यामध्ये लिहिणार खाली असेट साईडलाच ॲड ॲप्रिसिएशन अधिक 4,000, आउटरला येतील 24,000. कळालं बॅलन्स शीट कसं लिहायचं ते. आता आपण जाऊया पुढच्या ओळीला. मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. आता मशिनरी अँड फर्निचरवरती त्यांनी रिड्यूस करायला सांगितले 10%, म्हणजे हे झालं त्याचं डेप्रिसिएशन. मग ही ॲडजस्टमेंट आपण भरपूर टॉपिकमध्ये सोडवलेली आहे. मग आपण आता हे मशिनरी आहे, फर्निचर आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, 10% डिप्रिसिएशन आहे, इनरला अमाऊंट घ्यायची, 10% डिप्रिसिएशन लेस करायचं, लेस करून आउटरला फिगर घेऊन टाकायची. त्यानंतर जी अमाऊंट आलेली आहे, समजा 28,000चं 10%नी 2,800, 1,200 रुपयाचं येईल 120 रुपये. हे दोन्ही अमाऊंट काय करायच्या? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट देण्यासाठी लिहून टाकायचा. मग रिव्हॅल्युएशन डेबिटला येईल टू मशिनरी 28 रुपये, टू फर्निचर 120 रुपये. हा झाला दुसरा इफेक्ट. कळालं आता मशिनरीचं तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. आता आपण जाऊया पुढे. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की डेटर्सवरती डाऊटफुल डेप म्हणून 5%ची प्रोव्हिजन करा. म्हणजे यालाच आपण म्हणतो डाऊटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, दॅट इज आवर RDD. मग आपण आता याचा इफेक्ट काय करतो? 5% RDD काढायची आहे. डेटरची अमाऊंट आहे 36,000. असेट साईडला जायचं, इनरला 36,000 लिहा, लेस 5% RDD. मग 36,000चे 5%, 10% येईल 3,600, त्याच्या निम्मे करा 1,800, किंवा कॅल्क्युलेशन करा 36,000 गुणिले 5/100 बरोबर 1,800. मग 1,800 मग लेस खाली म्हणायचं 5% RDD, इनरला लिहायचं 1,800, आउटरला वजाबाकी करून घेऊन टाका. हा झाला बॅलन्स शीटचा पहिला इफेक्ट. 1,800 रुपयाची RDD आलेली आहे. त्याचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी परत कुठं जाणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. टू RDD 1,800 रुपये. आलं लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारे आपण आता डेटर्सवरची ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. आता इथे एक लक्षात घ्या की बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर आणि डेटर्स, म्हणजे आता हे बघा इथपासून आपल्याला दिसतं चित्र. इथे ते बिल्डिंगवर 3 नंबर ॲडजस्टमेंट आहे, मशिनरीची पण 3 नंबर आहे, फर्निचर पण 3 नंबर आहे, डेटर्सवरती पण 3 नंबरमध्येच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता पुढचं वाक्य पहा. स्टॉक इज टू बी टेकन ॲट व्हॅल्यू ऑफ ₹20,000. मग स्टॉकची व्हॅल्यू किती आहे? 16,400. इथे दिसते सर्वांना, याच्यावर पण ही 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. मग आता 16,400 किंमत स्टॉकची होती आणि झाली किती आहे? 20,000 रुपये. म्हणजे स्टॉकसुद्धा आपला काय झालेला आहे? वाढलेला आहे. यालाच आपण म्हणतो ॲप्रिसिएशन. मग किती रुपयांनी वाढला? तर 20,000 वजा 16,400 बरोबर 3,600. 3,600नी स्टॉक आपला काय झाला? वाढला. मग आपण जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला, लिहिणार स्टॉक, इनरला लिहिणार 16,400, ॲड ॲप्रिसिएशन 3,600, आउटरला आली 20,000. हा झाला 3,600चा फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं परत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. आता वाढ झाली की नाही? मग रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला जायचं? पटकन सांगायचं, क्रेडिट साईडला. मग तिथे लिहिणार बाय स्टॉक अकाउंट 3,600. आली लक्षात ही ॲडजस्टमेंट सर्वांच्या? ठीक आहे. आता आपण जाऊया चौथ्या ॲडजस्टमेंटकडे. द एक्सेस ऑफ द कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर देअर ड्यू प्रपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ द न्यू फर्म इज टू बी ट्रान्सफर टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. आता इथे लक्षात घ्या, आपण कॅपिटल अकाउंट दरवेळेस क्लोज करतोच. क्लोज केल्यानंतर काय करायचं आहे इथे विद्यार्थी मित्रांनो, की प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट क्लोज करा आणि त्याची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती बॅलन्सिंग फिगर त्याच्या लोन अकाउंटला काय करायची आहे? ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण समजा आता नर्मदाचं आपण डेबिट आणि क्रेडिट क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर डेबिट साईडला समजा त्याची फिगर आली, बॅलन्सिंग फिगर, तर तिथे लिहायचे टू लोन अकाउंट पर्टिक्युलरमध्ये आणि अमाऊंट लिहायची त्याच्या कॉलममध्ये. सिम्पल एकदम. तर इथे आपल्याला आता मग ही बॅलन्सिंग फिगर शोधायची कशी? तर मी विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय करावं लागेल? आपली नवीन पार्टनर आहे कावेरी, तिचा बेस घ्यावा लागेल कॅपिटलचा, आणि कॅपिटलच्या बेसवरनं नंतर संस्थेचं पार्टनरशिप फर्मचं टोटल कॅपिटल काढावं लागेल. त्याच्यानंतर
आपल्या हा जुने नर्मदा आणि गोदावरी आहे यांचा काय करावा लागेल, नवीन रेशो शोधावा लागेल. नवीन रेशो शोधल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे नवीन कॅपिटल येईल ते नवीन कॅपिटल त्या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे ही नोट आपण मागील उदाहरणामध्ये काढलेली आहे. म्हणजे आपण बॅलन्स ऑफ वन काढतो, नंतर मग न्यू रेशो काढतो, न्यू रेशोप्रमाणे नंतर मग कॅपिटल बेस घेऊन कॅपिटल टोटल काढतो आणि टोटल काढलेलं कॅपिटल नवीन रेशोप्रमाणे काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. तर अशा प्रकारची नोट आपण मागील उदाहरणामध्ये काढली आहे. सेम नोट या ठिकाणी आपण तयार करायची आहे आणि त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन करायचं हे 12,000चं. आलं लक्षात? तर त्यांचा साधारणपणे रेशिओ येतो आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9/6/5. तर तोंडी उत्तर मी हे सांगितलंय. बघा तुम्ही ट्राय करा, बेस्ट ट्राय करा आणि तुम्हाला प्रत्येकाला नक्की येणार आहे, मला खात्री आहे. तर 9/6/5 हा नवीन रेशो येतो. 9/6/5 या प्रमाणामध्ये 12,000चं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. सॉरी, टोटल जो कॅपिटल त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्यासाठी बेस हा 12,000 घ्यायचा आहे. आलं लक्षात? तर आलेलं कॅपिटल मग जे निघेल तर साधारणपणे टोटल कॅपिटल येतं संस्थेचं 48,000. 48,000चं 9/6/5 या प्रमाणात वाटप करायचं आणि ते वाटप केल्यानंतर 21,600 आपल्याला अमाऊंट आलेली आहे. 21,600, 14,400 आणि 12,000 रुपये अमाऊंट येते. तर ती अमाऊंट त्या ठिकाणी दे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून त्या ठिकाणी फिक्स अमाऊंट आलेली आहे, ती अगोदरच लिहून टाकायची आणि नंतर मग प्रत्येकाचं अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी बॅलन्सिंग फिगर येईल ती तिथे लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. आले लक्षात? आणि लोन अकाउंटला ट्रान्सफर केली की लोन अकाउंट पुन्हा परत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं. नंतर जे कॅपिटलचे बॅलन्सेस आलेले आहेत, हे ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर टोटल नवीन रेशोप्रमाणे नवीन कॅपिटल आलेलं आहे ते पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकायचं आणि नंतर मग बॅलन्स शीट तुमचं काय होईल, टॅली होईल. त्याचप्रमाणे अकाउंट क्लोज करण्याचा क्रम मी तुम्हाला सांगितला आहे की इथे कंपल्सरी कॅश आणि गुडविल अकाउंट ओपन करायचंच आहे. त्यानंतर क्रम सांगितला आहे, पहिल्यांदा गुडविल अकाउंट, त्यानंतर आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा आपल्याला त्यांनी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नाव दिलेलं आहे. तर हेच नाव आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये वापरायचं आहे, लिखाणामध्ये वापरायचं आहे, रिव्हॅल्युएशन वापरायचं नाही. मग आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे, क्रम काय चालला होता आपला, गुडविल अकाउंट क्लोज करा, नंतर 2 नंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, त्याच्यानंतर आपण क्लोज करणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर क्लोज करणार आहोत कॅश ऑर बँक अकाउंट आणि शेवटी क्लोज ऑटोमॅटिकली होणार आहे बॅलन्स शीट. तर अशा प्रकारे आपण हे अकाउंट क्लोजिंगचे प्रेफरन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला मागील उदाहरणात सुद्धा दिलेले होते, आत्ताही तुम्हाला सांगितले. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्रमाने तुम्ही उदाहरण सोडवा. पार्ट एमध्ये मी तुम्हाला सर्व हिंट्स या ठिकाणी उदाहरणाचे दिलेले आहेत. हे पाहून तुम्हाला सुद्धा जर उदाहरण सोडवता आलं तर तुमचा अभ्यास नक्की वाढत चाललेला आहे आणि तुम्ही अभ्यास करत आहात याची खात्री होईल. आणि पार्ट बी मध्ये आपण याचं पूर्ण डिटेलमध्ये सोल्युशन पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी सेटिंग केलेलं नाही त्यांनी सर्वांनी सेटिंग करून घ्या. सेटिंगचा 90 सेकंदाचा व्हिडिओ मी तुम्हाला यानंतर लगेच देणार आहे. तो पण तुम्ही पाहून घ्या आणि सेटिंग करून घ्या. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया नव्या उदाहरणातल्या पार्ट बी मध्ये. धन्यवाद. थँक्यू. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जातं आहे. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव्ह ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल.
आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. यानंतर क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदात दिलेली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.